Happy birthday to you. Happy birthday to you, Munde Sahib. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू। Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday to मुंडे जी, Happy birthday to very good, बहुत बढ़िया। खाली फक्त याच्यात हळूच काढा, थोडा थोडा घ्या. हा थोडंसं आहे, थोडा थोडा असंच ठेवा, धरा. की सकाळपासून सगळ्या कार्यकर्त्यांना मी फोन करतो, या आपण मुंडे सरांचं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं वाढदिवस साजरा करता येईल आणि सगळे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे आले बरं का. हे सगळं प्रेम करणारे लोक तुमच्याकडे आले, तुमचा आम्ही साजरा करतोय तो वाढदिवस. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही, तर माझ्या पद्धतीने मी शब्द टाकलेलेच आहे. तुम्ही पण प्रार्थना करा की मुंडे सरांना लवकरात लवकर राज्यावरती कसं घेता येईल, राज्याचं चांगलं पद कसं मिळता येईल, असं ईश्वरचरणी आज वाढदिवसानिमित्त मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि खरंच म्हणजे पार्टीच्या व्यतिरिक्त मुंडे सर काय करू शकतात याचं मला जास्तीत जास्त प्रमाणात माहिती आहे आणि ते सगळ्या सामान्य लोकांनी ते अनुकरण केलं पाहिजे. स्ट्रगल काय केलं पाहिजे, स्ट्रगल कसं केलं पाहिजे, झिरो पासून हिरो आज मुंडे सर बनत आहे. त्यांच्याकडे काही नसताना त्यांच्याकडे एवढी चांगली स्किल आहे, बोलण्याची स्किल आहे, पटवून देण्याची स्किल आहे, त्यांच्याकडे असलेलं भांडवल चांगल्या पद्धतीनं मांडण्याची स्किल आहे. त्यांनी काय काय बिझनेस नाही केले. आज संघटन मंत्री म्हटल्याप्रमाणे ते 2 वृत्तपत्राचे संपादक आहेत आणि हे सगळं एकदम कष्टामधून उभारलेलं आहे. आणि असंच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो अशा प्रकारे त्यांनी सातत्याने मेहनत करावं आणि तुमच्या बरोबर आमच्यासारख्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालावं. त्यांच्याकडे ती पण एक कौशल्य आहे की लोकांना सोबत घेऊन चालण्याची. त्यांनी कधी टेन्शन घेत नाही. काही टेन्शन आलं तर हसतात, सतत हसतात. काही कोणी बोललं ठीक आहे, त्यांना मनावर पण घेत नाहीत आणि दुसऱ्याला लागू पण देत नाही. आपण काही बोललेलं त्यांना काही वाटावं असं काही करत नाही. खूप चांगल्या मन मिळव स्वभावाचा आज आपला मित्र, त्याचा वाढदिवस आहे. आज त्यांना 39 संपले, 40 मध्ये पदार्पण करतायत. माझ्यापेक्षा लहान आहेत पण मुंडे साहेबांचं मनोगत आपण ऐकू. धन्यवाद. मित्रांनो, आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या जुलक मित्राचा आज वाढदिवस. आम आदमी पार्टीमध्ये काम करत असताना सुरुवातीपासूनच मुंडे सर, पवार सर, मुंडे साहेब मराठवाड्याचे नेते, तसेच मराठवाडा महाराष्ट्राचे सहसचिव राठोड सर, छत्रपती संभाजीनगरचे संघटन मंत्री संजय चव्हाणजी, अल्पसंख्याक अध्यक्ष श्री मेहरी साहेब, तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सलीम पटेल साहेब, महिला शहर अध्यक्ष मॅडम, तसेच आमचे वरिष्ठ नेते संजय नागरे सर आणि आमचे तालुका वैजापूर तालुक्याचे अध्यक्ष ते राजपूत साहेब, सर्वांना अध्यक्ष आपले मगाडे सर, सर्वांना मी आज मुंडे साहेबांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना ते आमचे धडाडीचे कार्यकर्ते, संघटन, त्यांचं संघटन म्हणजे एवढं व्यवस्थित आहे. परत आणखीन ते एक तरुण तडफदार नेते आहात. भाषणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडनं भाषण शिकावा अशी एक त्यांची एक खाती आहे. मला कधी कधी हेवा वाटतो की मुंडे साहेबांकडनं आपण भाषण शिकायला पाहिजे. तसेच त्यांच्याकडे गुण पण खूप काही आहे. तसेच त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये संघटन केलं, मराठवाड्यामध्ये संघटन केलं. आता नवीन ते 41व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्यावेळेला त्यांना 40व्या वर्षी ते पदार्पण करत आहे आणि नवीन त्यांना परत आम्ही मी राज्याचे सहसचिव यांना अशी विनंती करते की त्यांना परत आणखी राज्यामध्ये घ्यावे अशी मी त्यांना एक विनंती करतो.
आता आणखीन नेते श्री मुंडे साहेब यांचा 39व्या वर्षात वाढदिवसानिमित्त तिथं आपण पदार्पण केलेलं आहे आणि आपण त्यांचा वाढदिवस छोट्या खाणी साजरा करीत आहे. अशा प्रकारचे चांगलं नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे. त्यांनी चांगलं काम करतात ते आणि त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यांना चांगली मराठवाड्यापासून राज्य पातळीवर त्यांची निवड झाली. आपल्यासाठी ते चांगल्या प्रकारचं राहील. या अशा शुभेच्छा त्यांना वाढदिवसानिमित्त देतो आणि 2 शब्द सांगतो. आम आदमी पार्टीने राज्यामध्ये लवकरात लवकर घ्या. पाहिजे तर तुम्हाला इथं सुरू करा. आजच्या कार्यक्रम एक चळवळीतून निर्माण झालेले माननीय मुंडे साहेबांचा 40वा आपण वाढदिवस आपल्या आम आदमी पक्षामार्फत आपण आज साजरा करत आहे. मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो आणि मी 2 शब्द दादानं माझ्यावर फार मोठी जबाबदारी देऊन बोलता आलं पाहिजे. चव्हाण साहेबाचं आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे तर मी चव्हाण साहेबाचं जे वक्तृत्व कला आहे बोलण्याची ती मी फार जवळून बघितली आणि सुंदर असं बोलतात आणि मार्गदर्शन चांगल्या परीनं कसे कार्यकर्ते घडले पाहिजे, कसे आपण बोललो पाहिजे आणि कुठलंही एखादं आपल्याला नियोजन करायचं असेल कुठल्या कार्यक्रमाचं लोकशाही पद्धतीनं तर खरंच मुंडे साहेबाकडून घेण्यासारखं आहे. म्हणजे कशी नियमावली तयार करायची, कसं साहेबापर्यंत जायचं आहे, कसं पोहोचायचं आहे. खरंच कौतुक केलं तेवढं मुंडे साहेबाचं कमीच आहे आणि मी अशी प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर आम आदमी पक्षाचं पद लवकरात लवकर मिळावं आणि त्यांच्या पाठीमागं सर्व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि मी पण त्यांच्यामध्ये सहभागी राहील अशी मी माझे 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत, जय भारत. आज हमारे पुराने संगठन मंत्री मुंडे साहब जिसकी भाषण की शैली और वो ये गुण हमारे सब में आ जाए ऐसी हम अपेक्षा करते हैं उनसे और उनको जो है तो उनके बर्थडे 40वें बर्थडे की बहुत बहुत मुबारकबाद देती है. मैडम साहब आपने भी कुछ बोलना है. आम आदमी पार्टीची बोला बोला. आज मुंडे सरांचा वाढदिवस आहे. मी त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा देते. तसेच ते एक उत्कृष्ट भाषण करतात, तसेच संपादक आणि एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आज हमारे पुराने संगठन मंत्री मुंडे साहब जिसकी भाषण की शैली और वो ये गुण हमारे सब में आ जाए ऐसी हम अपेक्षा करते हैं उनसे और उनको जो है तो उनके बर्थडे 40वें बर्थडे की बहुत बहुत मुबारकबाद देती है. मैडम साहब आपने भी कुछ बोलना है. आम आदमी पार्टीची मुंडे साहेब मराठवाड्याचे नेते तसेच महाराष्ट्राचे सहसचिव राठोड सर, छत्रपती संभाजीनगरचे संघटन मंत्री संजय चव्हाणजी, अल्पसंख्याक अध्यक्ष श्री मेहरी साहेब, तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सलीम पटेल साहेब, महिला शहर अध्यक्ष मॅडम, तसेच आमचे वरिष्ठ नेते संजय नागरे सर आणि आमचे वैजापूर तालुक्याचे अध्यक्ष राजपूत साहेब, सर्वांना अध्यक्ष आपले मगाडे सर सर्वांना मी आज मुंडे साहेबांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना ते आमचे धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचं संघटन म्हणजे एवढं व्यवस्थित आहे. परत आणखीन ते एक तरुण तडफदार नेते आहात. भाषणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडनं भाषण शिकावा अशी एक त्यांची एक खाती आहे. मला कधी कधी हेवा वाटतो की मुंडे साहेबांकडनं आपण भाषण शिकायला पाहिजे. तसेच त्यांच्याकडे गुण पण खूप काही आहे. तसेच त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये संघटन केलं, मराठवाड्यामध्ये संघटन केलं. आता नवीन ते 41व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्यावेळेला त्यांना 40व्या वर्षी ते पदार्पण करत आहे आणि नवीन त्यांना परत आम्ही मी
राज्याचे सहसचिव यांना अशी विनंती करते की त्यांना परत आणखी राज्यामध्ये घ्यावे अशी मी त्यांना एक विनंती करतो की आता आणखीन